बुलंद आवाज, रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे उपेंद्र लिमये. ॲनिमल या चित्रपटामुळे उपेंद्र लिमये पुन्हा एकदा चर्चेत आले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनाही भुरळ पाडली. एवढंच काय तर फक्त 10 मिनिटांच्या सीन मधील त्यांच्या अभिनयाने अनेकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. परंतु हे पहिल्यांदाच होतंय का तर नाही. याआधी देखील त्यांनी अशी काही कामं केली आहे ज्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. मग तो जोगवा असो, मुळशी पॅटर्न असो वा सरकार राज यांसारखे चित्रपट असो. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत उपेंद्र लिमये यांच्या गाजलेल्या काही भूमिकेंबद्दल. सुरुवात करूयात ॲनिमल या चित्रपटातील त्यांच्या फ्रेडी या भूमिकेपासून. ज्या भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले त्या चित्रपटासाठीच त्यांनी नकार दिला होता. ॲनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे असिस्टंट मराठी दिग्दर्शक जितेंद्र भोसले यांनी उपेंद्र लिमये यांना या भूमिकेसाठी 6 महिने कन्व्हिन्स केलं होतं. परंतु जेव्हा त्यांची संदीप रेड्डी वांगा यांच्याशी मीटिंग झाली आणि त्यांना समजलं की ही भूमिका किती महत्त्वाची आहे, तेव्हा त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला. आणि यापुढे जे होतंय त्या सगळ्यालाच आपण सगळेच साक्षीदार आहोत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, हा संदीप रेड्डी वांगा जो डिरेक्टर आहे यांनी म्हणजे 2 किंवा 3च कामं बघितली होती. पण त्याला असं वाटत होतं की एक थोडंसं फ्रेडी, थोडं मराठीवाला एक माझं हे आहे आणि काही झालं तरी उपेंद्र लिमयेनेच हे काम करावं. हा संदीप रेड्डीचं हे होतं. त्याचा जो एक मराठी असिस्टंट डिरेक्टर होता जितेंद्र भोसले त्याचं नाव, तो 6 महिने मला कॉन्टॅक्ट करतोय की एक सीन आहे करणार का, आणि मी नाही म्हणून त्याला सांगतोय. आणि बट दॅट वॉज हिज कन्व्हिक्शन. म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल की इतका मोठ्या बॉलिवूड ब्लॉकबस्टरचा एक भाग मला होता आलं. पण पुन्हा इट वॉज डेस्टाईन, कारण की संदीपला मनापासून असं वाटत होतं की उपेंद्र लिमये पाहिजे मला या रोलसाठी, की तो ते करेक्ट करेल मला जे पाहिजे ते. तर मला कुठे असं कुठनं तरी तिसरीची एक सॉलिड रणबीर कपूरवाली फिल्म येते आणि हा रोल तर आपल्याला मिळाला, संदीप भाऊ प्लीज मला द्या ना रोल, असा कुठलाच स्ट्रगल नव्हता माझा, ॲब्सोल्युटली नव्हता. तो मला ऑफर झालेला होता जो मी नाकारत होतो, जो मी रिजेक्ट करत होतो. पण मग एका पॉईंटला मग त्या एडी म्हणजे असिस्टंट डिरेक्टरने माझी मीटिंग त्याच्याबरोबर लाईनअप केली आणि तेव्हा त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ते कसं करेक्ट आहे. आणि मला वाटलं की हे आहे, म्हणजे सिम्पल गोष्ट आहे. आता फिल्म बघितली आहे बऱ्याच जणांनी की एक सीन आहे तुझा ज्याच्यामध्ये तुझी चड्डी काढली जाते आहे. ते म्हणलं चड्डी काढायला मला प्रॉब्लेम नाही, घालणारे कोण, रणबीर कपूर, मी काढतो. अनेक मुद्दे असतात ना त्याच्यातले की म्हणजे हाऊ यू लुक ॲट इट. काही करताना तुम्हाला तोही विचार करायचा असतोच ना की माझी बायको पण आहे, माझा मुलगा पण आहे, त्यांना माझ्या कामाची लाज तर नाही वाटली पाहिजे ना. म्हणजे बाबा हे तू करायला नको होतंच असं तर यायला नको ना. इतकं सिम्पल. मग ते खूप म्हणलं तर सेन्सिटिव्ह असतं, हे असतं. पण त्यात कसा एक सारासार विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जोगवा चित्रपटातील उपेंद्र लिमये यांच्या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. एवढंच काय तर या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांनी ही कथा अत्यंत साधेपणाने मांडल्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. तर एकूण या चित्रपटाला 5 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. राजीवने जेव्हा मला जोगवा ऑफर केला तेव्हा तो म्हणजे त्याच्या आधी बरेच म्हणजे सावरखेडनंतर बरेच काळ तो असं मला म्हणत होता की उप्या तुला मी एक दिवस असा एक रोल ऑफर करणार आहे ना की ज्यात तुझी नाही वाट लागली तर बघ, असं त्याचा मित्र म्हणूनचं मला म्हणणं होतं. आणि ज्या दिवशी जोगवा साईन करून तो आला तेव्हा म्हटलं की जोगवा साईन केला आणि आता तायप्पा करून दाखव मला. आता तू जर करेक्ट ॲक्टर असशील तर तू तायप्पा करेक्ट करशील, आणि जर का तू उगाचच तुझं वाटते लोकांना पेश देण्याच्यामुळे जनरल तू खूप मोठा ॲक्टर आहेस तर तू किती बंडल ॲक्टर आहेस हे तायप्पामुळे गेलं. सो दॅट वॉज एक ती आमची मैत्री पण होती आणि ते आमचं रिलेशनशिप पण होतं, तो आमचा विश्वास पण होता एकमेकांवर. कांतीलाल 2008 साली आलेल्या सरकार राज या चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी कांतीलाल ही भूमिका साकारत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु यामागे सुद्धा एक किस्सा आहे. तो म्हणजे उपेंद्र लिमये यांच्याकडे ही भूमिका येण्याआधी एका वेगळ्याच व्यक्तीची या भूमिकेसाठी निवड झाली होती. परंतु बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना बघून त्या व्यक्तीच्या तोंडून शब्दच फुटला नाही आणि ही भूमिका उपेंद्र लिमये यांच्याकडे आली.
कर्राजमध्ये मी काही काम करणार नव्हतो. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तो एक तिसरा प्रोटॅगनिस्ट अँटेगनिस्ट म्हणून एक सयाजी शिंदे होता, गोविंद नामदेव होता, आणि तिसरं आता मी जे केलं, कारण की तो जो काम करणारा ॲक्टर होता, एक तर तो माझ्या वयाचा पण रोल नव्हता, तर तो त्यांनी ऑडिशन व्यवस्थित दिली होती. पण तू म्हणतेस तसं त्याचं असं झालं की त्यांनी बच्चन साहेब जेव्हा ॲक्च्युअल आले तेव्हा तो घाबरलाच पूर्ण, आणि त्याच्या तोंडून शब्दच पडला नाही बाहेर, आणि शूटिंग कॅन्सल झालं, आणि बिग बी वॉज व्हेरी अपसेट. आणि मग रामूने त्याला प्रॉमिस केलं की आय विल गेट व्हेरी गुड ॲक्टर फॉर दिस रोल, डोंट वरी. आणि मग मला रामूने हैदराबादहून फोन केला की तुझ्या वयाचा रोल नाही आहे, पण आय वॉन्ट व्हेरी गुड ॲक्टर इन फ्रंट ऑफ बिग बी, की जो त्यांना ॲटिट्यूड देईल, आणि आपण जरा तुझं लूक आणि असं हे करून बघूया. आणि मग ते सगळं लूक बीक करून मग मला ते हेअरस्टाईल वेगळी केली आहे, दाढी पांढरी केली आहे, गोल्डन दात केला आहे, असं करत मी एक तो, कारण मी 40 असेन तेव्हा, आणि ते 55-60च्या आसपासचं कॅरेक्टर आहे. पण दडपणाने अशी गडबड होऊ शकते. मुळशी पॅटर्न या चित्रपटातील त्यांनी साकारलेली इन्स्पेक्टर विठ्ठल कडू ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या भूमिकेत त्यांचा बुलंद आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्व अगदी ठळकपणे दिसून येतं. तर सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. तर पुढे या चित्रपटाचा हिंदीत रिमेक सुद्धा झाला. तर यापैकी तुम्हाला आवडलेली उपेंद्र लिमये यांची भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.